तर पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या खड्ड्यांचं साम्राज्य आणि वाहतूक कोंडीमुळे कंपन्या राज्याबाहेर जाण्याची वेळ आली आहे आणि यावरून रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारच्या दुर्लक्षामुळेच उद्योग बाहेर जात असून स्थानिकांच्या रोजगाराला फटका बसत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी। पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी 20 कंपन्या या बाहेर जाण्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। खरं तर या ठिकाणी पायाभूत सुविधा मिळत नसल्याने तासनतास वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे अनेक नागरिकांना यामध्ये आपला जीव गमावा लागलेला आहे। आणि ही परिस्थिती पाहण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार या ठिकाणी आलेले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आता हा प्रमुख रस्ता आहे, म्हणजे हा अप्रोच रस्ता आपण म्हणू शकतो। या रस्त्यावरनं आपण MIDC कडे जातो आणि इथं बऱ्याच आता कंपन्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात। आता हा प्रमुख रस्ता जर आता एवढा चिखल एवढे खड्डे असतील तर मग आता सकाळच्या वेळेस ट्रक ट्रान्सपोर्ट कमी होत असतो, रात्रीच्या वेळेस तो वाढत असतो। आता 4 ट्रक एकसाथ आले आणि जर या रस्त्याला साईड पट्ट्या नाहीत, खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि आम्हाला काही स्थानिक लोकांनी सांगितलं की मीडिया आणि आम्ही खरं तर आज इथे येणार आहे म्हणून काल रात्री काही मुरुम टाकून टेम्पररी लेवलला तिथं डागडुजी केली असं आम्हाला कळतं। सरकारचं कुठून आता या सगळ्या चाकणमध्ये तुम्ही आला, चाकणमध्ये MIDC 90-91 मध्ये आली, पवारसाहेब तिथं मुख्यमंत्री होते। आता त्याच्यामध्ये बजाज आहे, त्याच्यामध्ये टाटा आहे, महिंद्रा आहे, त्याच्याबरोबर मर्सिडीज आहे, अशा सगळ्या कंपन्या कधी आल्या? 2014च्या आधी आल्यात। 14 नंतर कुठल्या कंपन्या आल्यात? कधी नाही आल्या। या कंपन्या आल्यामुळे ॲन्सिलरी कंपन्या इथं आलेल्या आहेत। आता ॲन्सिलरी कंपन्या आल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात आज रोजगार 10-12 लाखाचा आपल्याला बघायला मिळतो। पण मग 14 नंतर एक सुद्धा कंपनी का नाही आली आणि आहे त्या कंपन्या बाहेर जायला लागल्यात। मग परवा एका खासदाराने केंद्रात प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्रातून किती कंपन्या बंद झाल्यात? 36,000 कंपन्या महाराष्ट्रातल्या बंद झाल्यात हे त्यांनी सांगितलं। कोण बघत नाही, काय चाललंय कोणाला माहीत नाही। उद्योगमंत्री हे राजकीय उद्योग करण्यामध्ये जास्त व्यस्त आहेत आणि खऱ्या अर्थाने या व्यावसायिकांना काय अडचणी येतात हे समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। आणि इतर जे नेते आहेत ते कुठंच लोकात दिसत नाहीत, पालकमंत्री असू द्या, बाकी इतर या जिल्ह्यातले जे मंत्री आहेत ते सुद्धा कुठंच लोकात फिरताना आपण सगळेजण बघू शकत नाही। हेमंत सापोडे, झी मीडिया, चाकण, पुणे।